विद्यार्थ्यांनो, बीकॉम फायनल इयर सेमिस्टर 6चा मॅनेजमेंट अकाउंटिंगचं ब्रेक इव्हन पॉइंट याचा पहिला गणिताचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज काय आहे, ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स काय आहे, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो काय आहे आणि मार्जिन ऑफ सेफ्टीचा अर्थ काय हे समजून घेतलं. आपण बघितलं होतं की मार्जिन ऑफ सेफ्टी ही ऍक्च्युअल सेलचा ब्रेक इव्हन पॉइंट पासून फरक आहे. फरक जेवढा जास्त राहील तेवढा प्रॉफिट जास्त होणार, फरक जेवढा कमी राहील तेवढा प्रॉफिट कमी राहणार. हा फरक जर का पॉझिटिव्ह असला तर प्राधिकरणाला प्रॉफिट होईल आणि मार्जिन ऑफ सेफ्टीचा फरक जर का मायनस मध्ये असला, ऋणात्मक जर का असला तर कंपनीला होईल लॉस राहील. पॉझिटिव्ह फरक आहे म्हणजे सेल बीईपी सेल पेक्षा जास्त आहे आणि निगेटिव्ह मार्जिन ऑफ सेफ्टी आहे, ऋणात्मक मार्जिन ऑफ सेफ्टी आहे म्हणजे आपली विक्री बीईपी विक्रीपेक्षा कमी आहे आणि ऍट लो बीईपी लेवल तिथे काय राहिला, लॉस राहिला. हे सर्व समजून घेण्यासाठी मित्रांनो आज आपण एक गणित घेतो आहोत. पहिलं गणित आपल्याला दिलेलं आहे, मी गणिताचं वाचन करत आहोत आणि गणितातले संपूर्ण आकडे आपण विवरणामध्ये वापरणार आहोत. फिक्स कॉस्ट 60,000 रुपये दिलेली आहे, विक्री 2 लाख रुपये दिलेली आहे, व्हेरिएबल कॉस्ट प्रति एककामध्ये काही गोष्टी रुपयांमध्ये दिलेल्या आहेत, रुपयांमध्ये दिलेल्या वस्तू रुपयांमध्ये लिहायच्या आणि प्रति एकक मध्ये दिलेल्या गोष्टी ह्या प्रति एककच्या रकान्यामध्ये लिहायच्या. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट 12 रुपये आहे, तर व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट मध्ये आपण 12 रुपये लिहिलेले आहे. पहिले दोन पदांचं सुद्धा तुलना करूया. फिक्स कॉस्ट 60,000 रुपये दिलेली आहे, फिक्स कॉस्ट रुपयांमध्ये आपण 60,000 लिहिली. विक्री 2 लाख रुपये दिलेली आहे, विक्री 2 लाख रुपये आपण लिहिला रकान्यामध्ये. प्रति एकक व्हेरिएबल कॉस्ट 12 रुपये लिहिला आणि शेवटचं पद दिलेलं आहे लेवल ऑफ प्रोडक्शन 10,000 युनिट्स, आपण युनिट्स दिले 10,000. आता विक्रीची रक्कम दिलेली आहे, फिक्स कॉस्टची रक्कम दिलेली आहे. उर्वरित 1 2 3 4 पाचही पद दोन पदांच्या आधारावर पूर्ण कसे करायचे. पहिले 1 2 3 आणि 1 2 3 हे तीन पद प्रति एककाचे आणि हे तीन पद अमाऊंटचे करण्यासाठी आपलं सूत्र काय राहणार आहे, तर क्वांटिटी इंटू रेट इज इक्वल टू अमाऊंट. क्वांटिटी इंटू रेट इज इक्वल टू अमाऊंट. अमाऊंट भागेला क्वांटिटी केली तर रेट प्राप्त होईल आणि अमाऊंट भागेला रेट केला तर आपल्याला क्वांटिटी प्राप्त होईल. जी वस्तू दिलेली नाही ती वस्तू काढता येतं. कशा प्रकारे, अमाऊंट काढायची असली तर क्वांटिटी इंटू रेट करायचा, रेट काढायचा असला तर अमाऊंट भागेला क्वांटिटी करायची आणि क्वांटिटी काढायची असली तर अमाऊंट भागेला रेट करायचा. आता अमाऊंट दिलेली आहे विक्रीची, आपल्याला रेट काढायचा आहे, मग सूत्र काय करावं लागेल, अमाऊंट भागेला युनिट्स क्वांटिटी. 2 लाख भागेला 10,000 करून प्रति एकक अमाऊंट किती, रेट किती मिळाला 20 रुपये. व्हेरिएबल कॉस्टचा रेट माहिती आहे, युनिट्स 10,000 माहिती आहे, अमाऊंट काढायची आहे. अमाऊंट काढण्यासाठी रेट इंटू क्वांटिटी 12 रुपये प्रति एकक, असे 10,000 एकक विकले, 12 गुणिले 10,000 1,20,000. हे दोन्ही एकक मिळाले, ह्या दोन्ही अमाऊंट मिळाल्या. आपल्याला काढायचा कंट्रीब्युशन. कंट्रीब्युशन काढत असताना 20 वजा मायनस करायचा, 20 वजा व्हेरिएबल कॉस्ट 8 रुपये प्रति एकक कंट्रीब्युशन राहिला. अमाऊंट मध्ये 2 लाख रुपये वजा वजा दाखवण्याकरता कंस वापरा. इथं लिहिलेलं असतं वजा, परंतु विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेची आपण सुधारण करत असताना, सॉल्व्ह करत असताना घाई गडबडीनं मायनसच्या ऐवजी कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही प्लस करता. हे नको व्हायला म्हणून ज्या गोष्टी ऋणे करायच्या आहे, मायनस करायचं आहे, त्यांना कंसामध्ये लिहायची सवय ठेवा. कॉस्ट मायनस करायची आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलं. फिक्स कॉस्ट मायनस करायची आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलं. अकाउंट्स मध्ये ब्रॅकेट म्हणजे मायनस. 2 लाख वजा 1,20,000 80,000 रुपयाचं कंट्रीब्युशन आलं. प्रत्येक ठिकाणी तुलना करत असताना आता हे 8 रुपये आणि 80,000 रुपये बरोबर आहे की नाही, पुन्हा तेच सूत्र, अमाऊंट इज इक्वल टू रेट इंटू क्वांटिटी. 8 गुणिले 10,000 80,000 बरोबर आले, म्हणजे हे तिन्ही पद कॅल्क्युलेट केलेले आपले बिनचूक आहेत. समोर फिक्स कॉस्ट किती दिलेली होती, फिक्स कॉस्ट आपल्याला दिलेली आहे 60,000. मग 80,000च्या कंट्रीब्युशन मधनं 60,000ची फिक्स कॉस्ट मायनस जर का केली तर प्रॉफिट किती शिल्लक राहिला, 20,000 रुपये. 1 2 3 4 5 पदांचं
मार्जिन ऑफ कॉस्ट स्टेटमेंट सगळ्यात सुरुवातीला आपण बनवून घेतलं. याचं कारण असं की जेव्हा आपल्याला गणितामध्ये बीईपी, मार्जिन ऑफ सेफ्टी, पीबी रेशिओ, प्रॉफिट फ्रॉम सेल्स, सेल्स फ्रॉम प्रॉफिट असे पद काढायचे असतील, एखादी जर का टर्मिनॉलॉजी, एखादं पद जर का गणितामध्ये दिलेलं नसेल, तर अनुपलब्ध असलेले पद रेडिली उपलब्ध राहण्यासाठी आपण मार्जिन ऑफ कॉस्ट स्टेटमेंट विवरण बनवतो. म्हणजे जे पद उपलब्ध नाही आहे ते ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन प्रॉपर्टीनी या फॉर्म्युल्यानुसार आपल्या जो उपलब्ध राहतात. आता 5 पद आपल्या जो उपलब्ध आहेत, सूत्र वापरायचं, सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं आहे. पहिलं कॅल्क्युलेशन आपण करत आहोत ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज, म्हणजे समविच्छेदन बिंदू रुपयांमध्ये. किती रुपयाची विक्री केल्यानंतर व्यवस्थापनाला नो प्रॉफिट नो लॉस होणार. फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, सूत्र आपल्याला दिलेलं आहे ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज. सूत्र लॉंग पद्धतीने लिहायचं किंवा शॉर्टकट पद्धतीने लिहिलं तरी चालेल. गणितामध्ये प्रेझेंटेशन करायचं जर का असलं, डिस्क्रिप्टिव्ह उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल, परंतु एमसीक्यू जर का असले तर कमी वेळेमध्ये बिनचूक कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्ही त्याचा शॉर्टकट वापरू शकता. हा शॉर्टकट काय आहे? त्या टर्मिनॉलॉजीचा पहिला अल्फाबेट. फिक्स कॉस्टला आपण एफ वापरलाय, कंट्रीब्युशनचा आपण सी वापरतोय आणि सेल्सचा आपण एस वापरतो. इथे काय लक्षात घ्यायचं आहे, जोखीम काय ठेवायची आहे, लक्ष ठेवायचं आहे. सेल्सला एक मी बिंदू केलेला आहे आणि कंट्रीब्युशनला मी एक बिंदू केलेला आहे. याचा अर्थ या सूत्रामध्ये फिक्स कॉस्ट भागेला कंट्रीब्युशन गुणेला सेल्स हे करत असताना सेल्स आणि कंट्रीब्युशन या दोघांचं एकक सारखं असलं पाहिजे. एकक सारखं असलं पाहिजे म्हणजे काय? विवरणामध्ये ह्या दोन्ही गोष्टी प्रति एकक सुद्धा उपलब्ध आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी अमाउंट मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. अमाउंट मध्ये जर का वापरायचं आहे तर दोन्ही रकमा अमाउंट मध्येच वापरा, उत्तर सारखं राहील. किंवा प्रति एकक मध्ये जर का वापरायचं असलं तर प्रति एकक मध्ये वापरलं तरीही उत्तर सारखं राहील. प्रत्येक गोष्ट निरनिराळ्या पद्धतीनं काढता येतं. ते वेगवेगळे प्रकार काय आहेत हे आपण इथं पाहत आहोत. सूत्राचा उपयोग करूया. फिक्स कॉस्ट भागेला कंट्रीब्युशन इंटू सेल्स. फिक्स कॉस्टची रक्कम आहे 60,000 रुपये, भागेला कंट्रीब्युशन आहे 80,000 रुपये, गुणेला विक्री 2 लाख रुपयाची आहे. हा सूत्राला जर का आपण भागाकाराने गुणाकार केला तर विक्री येते तुमची 1,50,000 रुपये. म्हणजे 1,50,000च्या विक्रीला ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज म्हटलं जाईल. म्हणजे 1,50,000च्या विक्रीवरती न नफा न तोटा आहे. हेच कॅल्क्युलेशन आपण प्रति एकक कंट्रीब्युशन आणि प्रति एकक विक्री करून काढू शकतो. एकदा पडताळणी करून घेऊया. फिक्स कॉस्ट 60,000 रुपये आहे आणि 80,000 आणि 2 लाख न वापरता त्याचं प्रति एकक ₹8 आणि प्रति एकक ₹20 ही किंमत टाकून पडताळणी करूया. उत्तर सारखं येतं का? फिक्स कॉस्ट 60,000 भागेला प्रति एकक कंट्रीब्युशन 8 रुपये गुणेला प्रति एकक विक्री फॉर्म्युल्यानुसार 20 रुपये. याचा गुणाकार भागाकार केला तरी लक्षात आलं की 1,50,000 रुपयाचा ब्रेक इव्हन पॉइंट आणि 1,50,000चा ब्रेक इव्हन पॉइंट हा सारखाच येत आहे. म्हणजे गोष्ट एक आहेत परंतु वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काढता येतं. वेगवेगळ्या पद्धती मित्रांनो मी यासाठी सांगत आहोत की मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये डाटा कुठल्याही प्रकारचा उपलब्ध असला तर आपल्याला त्या अनुषंगाचं सूत्र वापरून त्याचं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. गणित एक करत आहोत परंतु पद्धती आपण वेगवेगळ्या बघत आहोत. दुसरी टर्मिनॉलॉजी आपल्याला काढायची आहे ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स. ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स मध्ये काढत असताना हेच सूत्र आपल्याला वापरायचं आहे. रेट इंटू क्वांटिटी केलं तर अमाऊंट मिळतं. आता बीईपी ची अमाऊंट आपल्याजवळ आहे, मग ज्याची अमाऊंट उपलब्ध आहे त्याचं जर का युनिट्स काढायचे असले तर आपला जो फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी इज इक्वल टू रेट्स. आणि क्वांटिटी काढायची असली तर अमाऊंट डिवायडेड बाय रेट इज इक्वल टू क्वांटिटी. म्हणून अमाऊंट डिवाइड बाय रेट आपण करतो. ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज डिवायडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट. ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज किती होते? 1,50,000. सेल्स पर युनिट किती आहे? 20 रुपये. म्हणून 1,50,000 रुपये 20 रुपये दराने जर विकले तर किती एकक विकावे लागतील? 7,500 एकक विक्री केल्यानंतर आपल्याला नो प्रॉफिट नो लॉस होणार. म्हणजे बीपी युनिट्स किती आला? 7,500. आता हेच कॅल्क्युलेशन आपण दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो. मी पुन्हा निराळी पद्धत का सांगतोय? जर का ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज उपलब्ध नसले तर विवरणाच्या आधारावरती बीपी इन युनिट्स कसा काढायचा आहे? सूत्र आहे फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पर युनिट कंट्रीब्युशन. इथे इनटू सेल्स करायचं नाही. फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पर युनिट कंट्रीब्युशन
फिक्स कॉस्ट किती रुपयाची दिलेली आहे? 60,000 रुपयाची. आणि पर युनिट कंट्रीब्युशन किती रुपयाचं दिलेलं आहे? 8,000 रुपये, 8 रुपयाचं. तर 60,000 ला 8 ने भाग द्यायचा. फिक्स कॉस्टच्या रकमेला प्रति एकक 8 रुपयाच्या कंट्रीब्युशननी भाग जर का दिला तर पुन्हा युनिट्स किती आले? 7,500. म्हणजे हे काढलेले 7,500 चे युनिट आणि हे काढलेले 7,500 चे युनिट उत्तर समान आहे. फिक्स कॉस्ट वरनं सुद्धा काढता येते किंवा बीईपी इन रुपीज वरनं सुद्धा काढता येते. नंतरचा टर्मिनॉलॉजी आहे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ. प्रॉफिटची व्याप्ती, प्रॉफिटची दीर्घता, जितका जास्त पीव्ही रेशिओ तेवढं प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी जास्त. जेवढा पीव्ही रेशिओ कमी तेवढा प्रॉफिट अर्न करण्याची क्षमता कमी. हायर द प्रॉफिट, हायर द पीव्ही रेशिओ, लोअर द प्रॉफिट, लोअर द पीव्ही रेशिओ. या प्रकारचा संबंध पीव्ही रेशिओचा आणि प्रॉफिटचा आहे. प्रॉफिट सुद्धा निरनिराळ्या पद्धतीने काढल्या जाणार आहे. पीव्ही रेशिओ सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने काढल्या जाणार आहे. साधा सरळ पहिला फॉर्म्युला मी सांगतो. पीव्ही रेशिओ काढण्याच्या मित्रांनो वेगवेगळ्या 3-4 पद्धती आहेत. साधा गणित, सोपं गणित, सोपी पद्धत सांगतो आहोत. पीव्ही रेशिओ हा एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीसोबतचा रेशिओ आहे. कोणाचा कोणासोबत रेशिओ आहे? तर यामध्ये कंट्रीब्युशन हे विक्रीच्या किती टक्के आहे हे टक्केवारी दाखवणारा जो फॉर्म्युला आहे तो आहे पीव्हीआर. म्हणून पीव्हीआर चा कोणासोबत संबंध आहे? तर आपलं कंट्रीब्युशन हे विक्रीच्या किती टक्के आहे. ज्याचं प्रमाण काढायचं आहे त्याला अंशामध्ये घ्या, ज्याच्या सोबत प्रमाण करायचं आहे त्याला छेद मध्ये घ्या आणि गुणाकार 100 करा. फॉर्म्युले पाठ करायचे नाही, समजून घ्यायचा. कंट्रीब्युशनचं विक्री सोबत टक्केवारी म्हणून सी भागिला एस इंटू 100. पुन्हा इथे त्याच गोष्टी ज्या आपण इथे डॉट मार्किंग केल्या होत्या की कंट्रीब्युशन आणि सेल्स ह्या दोघांचं अमाऊंट मध्ये तुलना करा किंवा प्रति एकक मध्ये तुलना करा, उत्तर समान राहील. आपण सुरुवातीला अमाऊंट मध्ये तुलना करतो आहे. कंट्रीब्युशनची रक्कम 80,000 रुपये, तर 80,000 रुपये भागिला 2 लाख रुपये गुणिला 100 केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 40%. हेच कॅल्क्युलेशन तुमचं आलं असतं 8 रुपयाच्या कंट्रीब्युशनला 20 रुपयाच्या विक्री सोबत तुलना जर का केली तर याचं सुद्धा कॅल्क्युलेशन किती येतं मित्रांनो? 40%. म्हणून प्रति एकक कॅल्क्युलेशन करा किंवा अमाऊंट मध्ये कॅल्क्युलेशन करा, पीव्ही रेशिओचं उत्तर 40% हे सारखं राहील. सर्वात शेवटचा आणि महत्वाचा भाग काढतोय नंबर 4, मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी MOS. कंपनीची विक्री ब्रेक इव्हन पॉइंट पासून किती सुरक्षित आहे, किती अंतरावर आहे, किती फरकावर आहे. ह्या गोष्टी मी यासाठी सांगतो आहोत, सूत्र लक्षात येते. अंतर, फरक, एकाचं दुसऱ्यासोबतचं अंतर. कोणाचं कोणासोबत अंतर आहे? तर मार्जिन ऑफ सेफ्टी साठी ब्रेक इव्हन पॉइंटचं विक्री सोबत तुलना जी आहे, फरक जो आहे तो मार्जिन ऑफ सेफ्टी आहे. म्हणून ऍक्च्युअल सेल आणि बीईपीचं अंतर. म्हणून फॉर्म्युला झालेला आहे तुमचा ऍक्च्युअल सेल मायनस ब्रेक इव्हन पॉइंट. रुपयांमध्ये काढत असताना त्याचं उत्तर येत आहे ऍक्च्युअल सेल होता 2 लाख रुपये, ब्रेक इव्हन पॉइंट आहे 1,50,000 रुपये. म्हणून 2 लाख रुपये वजा 1,50,000 आपलं उत्तर येत आहे 50,000 रुपये. उत्तर किती आलेलं आपलं? 50,000 रुपये. हेच 50,000 रुपये मार्जिन ऑफ सेफ्टीचं उत्तर आपण पुन्हा दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो. दुसरी पद्धत काय आहे मित्रांनो? तर मार्जिन ऑफ सेफ्टीचं कॅल्क्युलेशन विक्री आणि बीईपी अवेलेबल असलं तर फरक काढा. विक्रीही दिलेली नाही किंवा बीईपी दिलेला नाही किंवा 2 पैकी 1 दिलाय पण दुसरं दिलेलं नाही आहे आणि मल्टिपल चॉईस प्रश्न आपल्याला दिलेला आहे. अवेलेबल काय आहे? पीव्ही रेशिओ आणि प्रॉफिट. तर प्रॉफिट आणि पीव्ही रेशिओच्या रिलेशनशिपनी सुद्धा मार्जिन ऑफ सेफ्टी काढता येतं. माहिती असले पाहिजे फक्त सूत्र. म्हणून हे सूत्र एकदा, दोनदा, तीनदा वारंवार बघा, त्याचे टिपणं आपल्या वहीमध्ये काढा आणि त्याची सराव करा. रिलेशनशिप काय आहे? तर मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू प्रॉफिट भागेला प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ. मित्रांनो प्रॉफिट व्हॉल्यूम रेशिओ हा 40% होता, म्हणजे याला 40 भागेला 100 असं वापरायचं असतं. म्हणून कॅल्क्युलेशन करत असताना प्रॉफिट 20,000 रुपये आहे भागेला 40% म्हणजे 20,000 भागेला 40 भागेला 100 होतं. म्हणजे लिहिताना कसं लिहायचं आहे? तर 20,000 भागेला 40 गुणिला 100 असं लिहा. किंवा 40% लिहत असताना तुम्ही 20,000 डिवायडेड बाय 40% याला दशांश मध्ये डेसिमल मध्ये लिहायचं आहे. 40 भागेला 100 याचं कॅल्क्युलेटर वरती उत्तर येत आहे 0.40.
जर का गुणेला 100 हा प्रकार लक्षात नाही आला तर 40%लाच 40/100 जर का आपण केलं तर तो डेसिमल येतो 0.40. याचं सुद्धा उत्तर किती राहणार? 50,000 रुपये. म्हणून अतिरिक्त पद्धत होती तुमची मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू प्रॉफिट डिवाइडेड बाय पीव्ही रेशो. हे सुद्धा उत्तर दोन्ही ठिकाणी किती आलं? 50,000 रुपये. या प्रकारे आपण चारही कॅल्क्युलेशन आपले झालेले आहेत. बाकी गणित पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. धन्यवाद.